विद्यार्थ्यांनो, आज आपण MSc IT अवेअरनेस या कोर्समधील सेशन नंबर 40 चे गाइड ॲक्टिव्हिटीवर सेल्फ कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. In the given presentation, select the slide number 1, change its width. या ठिकाणी पहिल्या नंबर स्लाइडची आपल्याला विड्थ आणि हाईट चेंज करायची आहे. त्यासाठी आपण डिझाइन टॅबवर क्लिक करणार, स्लाइडच्या साईजवरती क्लिक करणार आणि त्यानंतर कस्टम स्लाइडवर क्लिक करणार आणि या ठिकाणी विड्थ आणि हाईट आपण या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे 22.1 सेंटीमीटर आपण विड्थ दिली, हाईट पण आपल्याला द्यायचं आहे 26.6 सेंटीमीटर. ओके करून उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन ओपन स्लाइड नंबर 2, अप्लाय थीम गॅलरी इट यूजिंग 2 नंबर सेशन सिलेक्ट करायचा आहे आणि डिझाइन टॅबवरून थीम्स अप्लाय करायचे आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. In the display presentation, select the table slide, given slide number 3, apply the table for your choice and it sets shading color to red. 3 नंबरचं सेशनवर क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या स्लाइडवरती आणि या ठिकाणी या टेबलला सिलेक्ट करायचं आहे. डिझाइन टॅबवर क्लिक करून तुम्हाला टेबल स्टाईल जी द्यायची तुम्ही ती द्या आणि शेडिंग स्टाईल इथून रेड द्यायची आपल्याला. नंतर सबमिट करायचं. आपल्याला या ठिकाणी एक ब्लँक स्लाइड ओपन करायची आहे आणि त्याची साईज स्टँडर्ड साईज त्याला द्यायचं आहे. पॉवर पॉइंट ओपन करायचं आहे. पॉवर पॉइंट नवीन प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे. इथून ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं आहे, डिझाइन टॅबवर जायचं आहे आणि स्लाइड साईज स्टँडर्ड द्यायची. 4 नंबरच्या स्लाइडचे आपल्याला बॅकग्राऊंड ग्रीन कलर द्यायचा आहे. 4 नंबरचे स्लाइड सिलेक्ट करायचं आहे, डिझाइन टॅबवर जायचं आहे, बॅकग्राऊंडवर जायचं आहे, ग्रीन कलर द्यायचा. या ठिकाणी आपले गाइड टू युअर सेल्फचे प्रश्न संपलेले आहेत. आता आपण सिम्युलेशनचे प्रश्न करणार आहोत. MS PowerPoint can be effective tool to present material in the classroom and encourage student learning. So, search for the template in the given search bar. आपल्याला या सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे टेम्पलेट सर्च करायचं सांगितलं आहे इन्फोग्राफिक पोस्टर्स आणि त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला क्रिएट करायचं आहे. बोल्ड टेक्स्ट can establish a typographic errors that relate to ranking of information is apply bold to the selected text. या ठिकाणी जी टेक्स्ट सिलेक्ट केलेली आहे त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे.
आपले दोघे ॲक्टिव्हिटी आपण कम्पेअर केलेले